शाणा गुड मॉर्निंग. आता चाललो आम्ही उंबरलीला परत ते झाडांना पाणी घालायला. त्यांच्या जवळ जे गवत वाढलेले ते थोडेसे काढून घेऊ आम्ही. आता आम्ही आहोत आता रिक्षामध्ये. रिक्षाने थेट आता जाऊ उंबरली गावात. बघूया आता झाडं कशी आहेत. आता आलो होतो आम्ही आता उंबरली गावाच्या त्या डोंगराच्या पायथ्याशी. दाखवून इथं चालू आहे गेम. इथे होते टुर्नामेंट छोटेशी. आज गावदेवी देवीच्या इथे सत्यनारायणची पूजा. त्याच्यामुळे काय गाडी आतमध्ये आणता आली नाही. हा उंबरलीच्या पायथ्याशी शंकराचं मंदिर आहे आणि ते तिकडे गावदेवी मातेचं मंदिर. आता चाललो उंबरली गावामध्ये. पायथ्याशी आलो तर हा पूर्ण डोंगर. आपल्याकडे शॉर्टकट पण आहे, ते भारी शॉर्टकट आहे. हा अख्खा डोंगर आहे. हा पूर्ण लावलेला आहे. सगळ्या डोंगरावर झाडं लावलेली आहेत. ही झाडं प्रत्येकाच्या विभागात वाटलेली आहेत. या ठिकाणी कुठला येऊ ठाकुर्ली विभाग डोंबिवलीवरती आहे आपल्या इथे. ठाकुर्ली त्या गाड्या कुठून आल्या? बंद वरून आल्या. कसा गाईस कसं आहे. आता आम्ही आलो उंबर गावाला झाडा लावायला, झाडांना बघायला. आता चला काम करायला जाऊ. दाखवतो उंबरली गाव. शेंबूड पण घेते अशी इथे सुरुवात असते. हे बघ इथं काम चालू आहे. काय माहिती तुम्हाला दिसत असेल काय. इथं काम करतंय, झूम करायचं. इथं काम पण चालू आहे. आता आम्ही जातोय झाडांना चाललोय झाडांजवळ आपल्या. आज शेवटच्या लास्ट व्लॉग पहिल्याच व्लॉगमध्ये दाखवलं तुम्हाला ती झाडं. परत दाखवू. हे बघ छोटे छोटे दार आहे, झाड आहे. आम्ही सगळ्यांनी लावले. म्हणजे हे माणसं बाकीचे ग्रुपचे माणसं मिळून काम करतो. असं नाही मिळून, असं नाही की एकट्यानेच लावले, सगळ्यांनी मिळून लावतो. पायवाट आहे. या पायवाटेने आम्ही मुंब्रा विभागात जाऊ. हे मस्त बनवलेले पायवाट आहे. पायवाट मस्त चालू. तर या पायवाटाने आम्ही वरती जाऊ डायरेक्ट मुंब्रा विभागात. ही झाडं बघा, ही आपण लावलेली आहेत. म्हणजे सगळ्यांनी मिळून लावलेली झाडं आहेत. जेपीमध्ये झालं ते काय. हे एक झाड, हे तर माहिती असेल तुम्हाला. हा तर बांबूचं झाड आहे. जवळून दाखवतो. एवढे छोटे असतात. नंतर बघितले बांबू केवढे मोठे असतात. त्याच्यामध्ये टाकलं आहे पक्ष्यांना पाणी. तिथे पण एक झाड, ते असं झाडांना, या छोट्या छोट्या झाडांना पाणी दिलेलं असतं. हा इथे पण आहे, इथे पण आहे. आणि हे काय आलंय, हे काजू, हे काजूचं झाड. हा बी छोटू टी शर्ट आता थोडंसं जंगल वाटतं आहे. जेव्हा ही सगळी झाडं मोठी होतील, तेव्हा पूर्ण जंगल पूर्ण भरलेलं असेल. आणि तेव्हा इथे येऊन बोरा खाण्यात, करवंदा खाण्यात एवढी मजा येईल. आणि आपण लावलेली झाडं जी आहेत त्यांना फळं येतील.
ते आम्हाला तर भेटणार नाही, पण दुसऱ्यांना तर भेटतील. लहान लहान पोरं आहेत, ते आता मोठे होतील तेव्हा ते खातील, बरोबर. तेव्हा ते खाणार, आनंद आपल्याला भेटणार. तर आपण आलोत मुंब्रा विभागात, पोचलोत. हा आपला शेड. तर या झाडांना पाणी घालू. त्याला आता मुंब्रा विभागात पोचलोत. आता झाडांना पाणी घालू आणि बघूया. लो आता घेतलेले आहेत कॅन. जाऊ आता नळावर. आता आम्ही चाललो आता टाकीजवळ, जे स्टार्टिंगचे म्हाडा कॉलनी आहे तिथून आम्ही सुरू करू झाडांना पाणी घालायला. एक एक घेऊ आणि प्रत्येक झाडाला टाकत जाऊ. 25 पकडा. प्रत्येक झाडांना पाणी घालण्यात, खत घालण्यात जेवढी मजा आहे ना, खूप 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 मजा आहे. खूपच मजा येते. ते भलेही बोलू नाही शकत, पण खरंच त्यांना जसे पाणी घालू तसे वाढ होते, जसे वाढत जातात तसं खूप मजा येते. आणि पण वाईट तेव्हा वाटतं जेव्हा हे झाडं एवढे केअर करून पण त्या झाडांना काय होतं आणि हे मेले जातात. चला बघूया आता प्रत्येक झाडाला आपण पाणी घालू. हे किशोरदा, अभिजितदा. हो दादा. आता घेतो कॅन, प्रत्येक झाडाला टाकायला सुरुवात करतो. ते सोड आमल्या, ठेव आता, नंतर कर. चालू. त्या एक एक घालू काय अख्खा? हाय गाईज, आताच मी बघितलं आम्ही लावलेल्या झाडांना फणस आले छोटे छोटे. आमची मेहनत म्हणजे मनापासून केलेली झाडांची लागवड होती, ती थोडासा आनंद वाटतोय की त्या झाडांना आलेल्या आहेत. मोहर पण येतात. आणि आता बघू शकता की हा फणसाचा झाड आहे. हा अख्खा फणसाचा झाड कुठपर्यंत गेलाय बघू शकता. आणि आत्ताच जस्ट आमची एक नजर गेली बघतो तर हे छोटे छोटे फणस आलेले आहेत. असं एवढा छान वाटतं ना गायचं की बाबा ती मेहनत जी होती ती सकाळी उठून जायचं की कॅन घ्या धावत आणि पाणी लावा, ते पावसाळ्यात पाणी टाका आणि झाडे लावलेली आहेत. एवढं खूप छान वाटतं ना, आम्ही केलेली मेहनत खूप एक नंबर. खूप आनंद. काय दा तुम्ही काय बोलता, आनंद कसं वाटतं? पहिलं पाणी टाका बोलता दादा. पाणी लावा, पाणी. हे काय पाणी टाकण्याचं अजून चालूच आहे. आता बघाल हा झाड काय माहित कसलं आहे. ताई छोटी छोटी झाड आहेत. हा प्रदीप दाखवतो होता, हात दाखव. हाय बोला बघा. त्या अशा कोपऱ्यामध्ये झाडे लावलेली आहेत. खूप मेहनत घेतलेली आहे पोरांनी मस्तपैकी. आणि आत्ताच असं वाटते, आत्ता त्या झाडाला फणसं बघून असं वाटतं की फणसं बघून आम्ही केलेली मेहनत खूप मस्त एक नंबर वाटतोय. आता या अशा कानाकोपऱ्यामध्ये जाऊन थोडंसं जिथे जागा भेटेल तिथं फणसं लावलेली आहे. किती 3-3, 4-4 मीटर लांब. कारण झाडं तुम्हाला माहिती आहे झाडांची मुळं किती लांब पसरतात. त्याच्यामुळे प्रत्येक झाडामध्ये 3 ते 4 मीटर अंतर ठेवून लावलेले. जसं त्रिकोण बनेल कोपऱ्यात वरती बाजूला अशी झाडं लावलेली असतात. गाईज आता हा बघाल बोरीचं झाड आहे. त्या बोरीच्या झाडाचे तुम्हाला बोरं दिसत असतील, छोटे छोटे बोरं आहेत ते ऑरेंज. आता ते बोरं काढतो. बोर तोडण्याची मजा वेगळी आहे. पिकलेले काढतोस, पिकलेले. हे 2-3 पडले खाली, एकदम पडले. मागे बघ ना, हे बघ. आपण पडला, हा बघ. आपण पडला, हा बघ.
त्या साईडला पण इकडे पडलं कच्चे. हा बघ, हे बघ. पाडतोय रे. हे बघ. हे बघ, हे घे. गाईस ही अशी बोरं पडलेली आहेत. बोरं बांधलेलं आहे खाली. ही अशी बोरं पडलेली आहेत या वनौषधीच्या विभागात. आता वरती जाल तर अजून बोरीचे झाड आहेत, करवंदाचे झाड आहेत, पण करवंद आलेली आहेत पण कच्ची आहेत. पण जेव्हा पिकतात तेव्हा थोडंसं time ला मजा येते. एक नंबर. ईश्वरदा काय बोलायचं की ईश्वरदा? काहीच नाही बोलायचं. हे आमची गँग आहे, रोज सकाळी उठतात आणि त्यांच्यामुळे ही झाडं लागलेली आहेत, म्हणजे लावलेली आहेत. आपण असं बोलतो ना, निसर्गाचे दिन, तसंच काहीतरी बोलू शकतो. आणि थोरा मोठ्यांच्या तोंडातून ऐकले असे नारळ, देवाची कांडी, नारळ पाणी, हे देवामुळेच मस्तपैकी बनलेले आहेत. चला आता पुढे जाऊ. आता परत या वनौषधीला बाय बाय, परत आपल्या मार्गाला. ही आता आलेली आहे चाय, मसालेवाली चाय चल. चला मसाल्याची चाय. चला मसाल्याची चाय पितो. चाय काय म्हणा आमचा अमोय दादा मस्त एक नंबर. सकाळ सकाळी चाय पितो मस्त. आता थोड्या वेळात जाऊ, थोडं जे राहिलेली ती झाडांना पाणी टाकू आणि मग आपला नाश्ता आला की खूप छान वाटतं. यो बाबू गाईस कसं आहे तुम्ही? आज मला पहिल्यांदा भेटलाय. आमच्या बरोबर असतो पण आज पहिल्यांदा आलाय. ब्लॉगमध्ये ब्लॉगमध्ये नाही, माझ्यासोबतच पहिल्यांदा आलाय. बाकीची गँग तर आली नाही. दुसऱ्या गाडीतून येतो हा. हाय कर रे. हाय गाईस. हाय गाईज. चला आता जाऊ आपल्या विभागात. मस्त की हे पूर्ण झाड खूप छान वाटतं यार. हा आमचा गिटारिस्ट आहे, गिटार वाजवतो मस्त की उरू काय गाणं बोलतो काय माहित काय, पण वाजवतो मस्त भारी. त्याने हॅपी बर्थडेला गाणं बोललेलं त्या गिटारवर, हॅपी बर्थडे टू यू. अरे हा पाठी बघा, हे चाची पात कशी घेतली आहे. बायकोला चाची पात. बायकोला चहाची. बायको लग्न कधी झालं? हे साखरपुडा झालं ना. अरे ते याच्यामध्ये तुला माहिती आहे का, तू काय बोलतोस ते? साखरपुडा झालंय ना. करवला पादे आहे. करवला पाहिजे. ही आमची गँग आता आली, सगळे नाश्त्याला बसले. हॅलो गाईज, आता आम्ही निघालोय. निरोप द्या आम्हाला. हा आम्हाला आता निरोप द्या. आम्ही जाऊन आमच्या गावा. आमचा रामराम घ्या, आमचा रामराम घ्यावा. आता निघू, आता संपवतो इथंच व्लॉग. आता भेटूया दुसऱ्या लोकेशनला. ओके. चला बाय 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 बाय. गाईस.